या मनोरंजन क्षेत्रातली अनेक मंडळी ही तुमची स्नेही आहे, तुमचे मित्र आहेत, त्याबद्दल काय सांगाल? काय एकावरून दुसरा, दुसऱ्यावरून तिसरा, तिसऱ्यावरून चौथा, म्हणजे सगळे असे. आणि सगळे म्हणजे आजपर्यंत माझ्याकडे पैसे घेऊन कोण आलेलं माझ्या लक्षात नाही. आणि मी करत नाही. कला क्रीडाला येतात, त्या मॅरेथॉनला यायची. ती एक मॅरेथॉन होती आमची, म्हणजे भारतातली टॉपची मॅरेथॉन. काय इतका लोकांचा प्रतिसाद असायचा. राजकारणाकरता मला क्रेडिट मिळेल म्हणून ती पण बंद केली. विभागीय सामने व्हायचे क्रिकेट मुलांचे, ती परत हितेंद्र ठाकूरनी चालू केलं, ते पण बंद केलं. म्हणजे राजकारण कोणत्या लेवलचं जाईल. कला क्रीडाला आमच्या अनुदान मिळायचा 60,000 स्पर्धक, 60,000पेक्षा जास्त स्पर्धक, त्याला अनुदान मिळायचं. ते अनुदान यावर्षीपासून बंद केलं. का तर कला क्रीडा बंद करायचं. पण एखादा अभ्यंकर, एखादा जोशीसारखे शिक्षक किंवा माधुकरी करणारे पहिल्या वर्षी ज्यावेळी मी चालू केलं 90ला, त्यावेळी शेवटच्या दिवशी ते जोशी आणि अभ्यंकर जे मी बोललो, ते आले. एक रिटायर्ड शिक्षक आणि एक पूजा सांगणारे. त्यांनी आलं आणि 101 रुपये बघितलं. 6 दिवस काय दिवे लावतात हे, योग्य की अयोग्य काय करतात. 6 दिवस बघितल्यावर येऊन 101 रुपये दिले. म्हटलं 101 रुपये देणारे आहेत ना, त्याच्यात आपण कला क्रीडा करू. काय बोल, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या अनुदान, तो काय माझ्या घरचा कार्यक्रम होतो का, पोरांचाच होतो ना. मग अशा प्रकारचं राजकारण नाही, दुर्दैव आहे. मग अशी आमच्या सौ बोलल्या का पूर्वी पंढरी अप्पा पण इलेक्शन नंतर एकत्र बसायचे एकाच ह्याच्यावर. ते वातावरणच संपवलं ना. हे फालतू राजकारण ह्या लेवलला असू नये. काहींनी तर ग्राउंड पण भाड्याने, म्हणजे 35 वर्ष घेतोय आम्ही, तर आम्हाला ग्राउंड पाहिजे. राजकारणी ह्या परत